मुंबईचा महापौर खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी मुंबईचं महापौर पद आरक्षित। मुंबईचं महापौर पद खुल्या प्रवर्गातल्या महिलांसाठी आरक्षित केल्यानं उबाठा गटाचा संताप, सोडतीवर घेतला आक्षेप। आठ महानगरपालिकांमध्ये ओबीसी महापौर असणार। 17 सर्वसाधारण जागांपैकी 9 पालिकांमध्ये महिला महापौर। जालना आणि लातूरचं महापौर पद अनुसूचित जातींच्या महिलांसाठी आरक्षित। मुंबईत उद्धव ठाकरेंच्या गटाला मोठा दिलासा, नगरसेविका सरिता म्हस्के संपर्कात। कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर महायुतीचाच होणार। ठाण्यातही महापौर महायुतीचाच होणार। मुख्यमंत्री दावोसून परतल्यानंतर अंतिम निर्णय। भारतीय जनता पार्टीचे आमदार नारायण कुचे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। मतदानासाठी पैसे वाटप करण्यासंदर्भातला दावा, कुचेंनी आरोप फेटाळले। शिवसेना म्हणून ओळख हवी असेल तर योग्य निर्णय घ्या, अखिल चित्रे यांचं नगरसेवकांना आवाहन। भिवंडीमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसची मोर्चे बांधणी, काँग्रेसचे नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना। वडेट्टीवार धानोरकर वादामध्ये सकपाळांची पुन्हा एकदा मध्यस्थी, गुप्त बैठकीच्या मध्ये दोघांचंही मन वळवण्याचा प्रयत्न। चंद्रपुरात सत्ता स्थापनेसाठी अंतर्गत वाद उफाळला, तोडग्यासाठी धानोरकरांमध्ये दिलजमाईच्या बैठकीची शक्यता। कल्याणमध्ये ठाकरेंचे नगरसेवक मातोश्रीवर पक्षप्रमुखांची घेतली भेट, 4 नगरसेवकांवर कारवाईची केली मागणी। अमरावतीमध्ये बहुमताच्या गणितावर भाजप आघाडीवर, सत्ता स्थापनेच्या युवा स्वाभिमानी पक्ष राहणार केंद्रस्थानी। महाराष्ट्रामध्ये इनोव्हेशन सिटीची घोषणा, 3ऱ्या मुंबईसाठी 1 लाख कोटीची गुंतवणूक। दावोसमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तत्कालीन कृषी विभाग घोटाळा प्रकरण, धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये फाईल चोरीचा गुन्हा नोंदवा, राज्य लोकायुक्तांकडे सुनावणीच्या दरम्यान तक्रार। कांजूरमार्ग क्षपणभूमीवरील दुर्गंधीच्या निमित्तानं तक्रार, प्रशासनाची काढली मुंबई उच्च न्यायालयानं खरडपट्टी। मुंबईतल्या केईएम रुग्णालयाचा 100वा वर्धापन दिवस, वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला दोन्ही नेते शिवसेनेच्या मंचावर येण्याची शक्यता। मुंबई पुण्यादरम्यानचा प्रवास घाटविरहित होणार, नवा बोगदा 1 मे पासून सेवेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये बिल्डरकडून महिलांच्या अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न, बिल्डरला अडवणाऱ्या महिलांना झालीय अर्वाच्य भाषेत शिवीगाळ। लोकलच्या केबिन बाहेर सीसीटीव्ही, मध्य रेल्वेकडून 161 लोकलमध्ये यंत्रणा कार्यान्वित।